नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण श्री क्षेत्र नृसिंहवाडी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया माहिती. श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे आहे. हे सांगलीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी औदुंबर वृक्षांनी भरलेल्या या परिसरात 12 वर्षे वास्तव्य केले आणि त्यांनी या प्रदेशाची भरभराट केली. औदुंबर येथे चातुर्मास संपून प्रवास करताना श्री नृसिंह सरस्वती या ठिकाणी पोहोचले. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमामुळे आणि औदुंबर वृक्षांच्या घनदाट जंगलामुळे या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य आणि ताजेतवाने दृश्य आहे. स्वामींनी स्थापन केलेली पादुका त्या मंदिरात आहेत. पंचगंगा सागर जो 5 पवित्र नद्या शिव, भद्रा, कुंभी, भगवती आणि सरस्वती यांचा संगम आहे, जिथे त्या सर्व कृष्णा नदीत एकत्र येतात आणि विलीन होतात. श्री नरसिंह सरस्वती यांनी पंचगंगा सागराला भेट दिली. नदीच्या दुसऱ्या तीरावर अमरेश्वराचे मंदिर आहे, म्हणून या ठिकाणाला अमरापूर असे म्हणतात. जवळ शक्तितीर्थ आहे, जिथे 64 योगिनी शक्ती राहतात, ज्या अमरेश्वराची सेवा आणि पूजा करतात, परंतु इतरांना दिसत नाहीत. जवळपास पाप विनाशिनी आणि इतर पवित्र तीर्थे आहेत. श्रीकृष्ण सरस्वती 12 वर्षे अमरापूर येथे राहिली. या ठिकाणाला नंतर श्री नरसिंह सरस्वती यांच्या नावावरून नरसोबाची वाडी असे नाव पडले. मी माझ्या पादुका इथेच सोडून जात आहे. माझ्या पादुका जिथे पूजल्या जातात तिथे मी नेहमीच उपस्थित राहील. पादुकांची पूजा करून ज्या काही इच्छा मागितल्या जातील त्या पूर्ण होतील. मध्यभागी एक औदुंबर वृक्ष आहे, ज्याखाली श्री गुरु बसायचे आणि तिथे कृष्णा नदीकडे तोंड करून पादुका स्थापन केल्या आहेत आणि समोर एक मोकळी जागा आहे. भक्त तिथे बसून गाभाऱ्यात पादुकेची पूजा करतात आणि गाभाऱ्याचा दरवाजा खूपच लहान आहे. ज्या भक्तिगृहात पादुका ठेवल्या आहेत त्यांच्या दर्शनी भागात चांदीचा धातूचा थर आहे. मध्यभागी गणेशपट्टी आहे आणि बाजूला मोर जय विजय प्रतिमा आहे आणि वरच्या बाजूला नृसिंह सरस्वतींची प्रतिमा चांदीच्या धातूच्या आवरणाने कोरलेली आहे. मुख्य भक्त येथे बसून पूजाविधी करतात. नरसोबावाडी हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पंचगंगा नदी या पवित्र ठिकाणी कृष्णा नदीला मिळते. श्री नरसिंह सरस्वती यांना सिद्ध पुरुष, परिपूर्ण जवळजवळ देवासारखे अस्तित्व मानले जात असे, ज्यांच्याकडे शारीरिक आजार बरे करण्याची आणि त्यांच्या भक्तांच्या चिंता कमी करण्याची दैवी शक्ती आहे. जेव्हा लोक अत्यंत निराशेत होते तेव्हा श्री नरसिंह सरस्वती यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरण घडवून आणले आणि त्यांचे मनोबल पूर्ण संचयित केले. आजही सद्गुणी आणि श्रद्धाळू लोक गुरूंचे दर्शन घेऊ शकतात. खरं तर ते असंख्य प्रसंगी भक्तांना त्यांच्या दैवी कृती लीला देऊन आशीर्वाद देऊ आहेत. जे लोक खऱ्या प्रेमाने त्यांची पूजा करतात त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील. खरोखर जे लोक त्यांची सतत पूजा करतात त्यांच्यासोबत परमेश्वर नेहमीच उपस्थित असतो. अशांचे चमत्कारिक अनुभव त्यांच्या स्वतःच्या हृदयात नेहमीच लपलेले राहतील. तो प्रार्थना देणारा आहे. श्री गुरुचरित्रातील अध्याय 20 आणि 21 मध्ये नरसोबावाडीच्या श्री गुरूंच्या पादुकांना भक्तांच्या प्रार्थनेला कसे प्रतिसाद मिळत आहे याचे वर्णन केले आहे. 20व्या अध्यायामध्ये वर्णन केले आहे की गुरुनाथ पंचगंगा क्षेत्र नरसोबाची वाडी सोडून गेल्यानंतरही गुरुनाथांनी योगिनी गणांना दिलेल्या आश्वासनानुसार औदुंबर वृक्षाखाली सोडलेल्या त्यांच्या पादुकांनी भक्तांच्या कसे प्रतिसाद देत राहिले. एका महिलेला ब्रह्म राक्षसापासून मुक्त करण्यात आले, ज्याने तिला पुन्हा जन्मलेल्या सर्व मुलांना मृत्युमुखी पाडले. श्री गुरूंची पूजा केल्यानंतर महिलांना स्वप्न पडले की श्री गुरूंनी तिला 2 नारळ दिले आणि परिणामी तिला 2 पुत्र झाले. परंतु पालक त्यांचा उपनयनम विधी करण्याचा विचार करत असतानाच एका पुत्राचा मृत्यू होतो. योगीच्या वेशात गुरुनाथ तिला दर्शन देतात आणि मृत्यूच्या अपरिहार्यतेबद्दल तात्विक शिकवण देतात आणि तिला या घटनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती स्त्री असह्य राहिली. 21व्या अध्यायात श्री गुरुनाथांचा त्या महिलेच्या दुःखाची दया येते आणि ते मृत मुलाला कसे जिवंत करतात याचे वर्णन केले आहे.
श्री नृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकरांनीच आपल्या प्रेमाने गुरु माऊलीला सतत जागृत ठेवले आहे. श्री नृसिंह गुरु स्वयं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. राजांचे अधिराजे आहेत. तरीही अत्यंत मृदू हृदय भक्त वत्सल्य आहेत. स्मृतुगामी आहेत. मला अहंकार नाही, असाही अहंकार साधकांना नसावा असे ते सांगतात. या ठिकाणी अनेक भक्तांच्या त्यामध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी त्यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करत असल्याचे हे स्थान प्रसिद्ध आहे. प्रातः काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या काकडा आरती हा उपक्रम असतो. सूर्योदयाच्या पूर्वी महाराजांना कृष्णेच्या पाण्याने स्नान घालतात. महाराजांच्या पादुकावर भगवे वस्त्र अर्पण करतात. माध्यान्काळी पादुकांची महापूजा केली जाते. पादुकांवर दूध, केळी, तूप, मध याची लेपन करून पादुकांना गरम पाण्याने स्नान घालतात. नंतर सुवासिक चंदनाचे लेपन करतात. सायंकाळी 7 वाजल्यापासून महाराजांच्या सायन पूजनास प्रारंभ होतो. त्यावेळी अर्चक पंचोपचार पूजा करून धूप अर्पण करून मंगल आरती करतात. त्यावेळी चांदीच्या पात्रातून केशरयुक्त दूध आणि फराळाचे जिन्नस आणि नाना प्रकारची फळे यांचा नैवेद्य महाराजांना अर्पण केला जातो. श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. सात्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्री गुरु माऊलीचा आशीर्वादाचा हात नेहमीच असतो. त्रस्त लोकांना संकटमुक्त करतात. संन्याशांना आत्मज्ञानवत करून मोक्ष देतात. रोग्यांना बरं करतात. अभिमान नष्ट करून निर्भिमानात देतात. स्वघार्थी लोकांना स्वर्ग देतात. भक्तांना दुःखमुक्त करून सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्त जयंती, श्री गुरुद्वादशी, श्री नृसिंह जयंती, श्री गुरुपतिप्रदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामीचा उत्सव, श्री ठेंबे स्वामींचा उत्सव, दक्षिणद्वार सोहळा असे उत्सव साजरे केले जातात. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत श्री महाराजांचे दर्शनास लांब लांबचे भक्त येत असतात. महाराज संन्यासी असल्यामुळे पावित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकाशिवाय कोणासही प्रवेश दिला जात नाही. शिबिकेच्या वेळी श्रद्धा अर्चकाशिवाय शिबिकेला कोणीही स्पर्श करायचा नाही असा येथील नियम आहे. यासाठी धोतर उपरणे घातलेले भक्तवृंद असतात आणि डाव्या बाजूला शर्ट व इतर वस्त्र घातलेले असतात. शिबिकेच्या मागे अब्दागिरी आणि छत्र असते. नृसिंहवाडीमध्ये श्री मारुती रायांची मंदिर आहे. श्री ब्रह्मानंद स्वामी, श्री नारायण स्वामी मंदिरे इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. शुल्क पक्षातील चंद्राप्रमाणे श्री नृसिंहवाडीतील वस्ती वाढत आहे. अनेक भक्तांना समाधान आणि शांती प्राप्त होते म्हणून ते वाडीत येत असतात. तर मित्रपैकींनो, अशा प्रकारे हा नृसिंहवाडीचा इतिहास आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.